तसंच ॲडव्होकेट शोएब श्री, राजू डोकेजी, राजू साठेजी, अरुण अग्रवाल जी, हरीश दादा सुप्रू, रफिकान, बाळासाहेब दामोदर, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय मान्यवर इथं उपस्थित आहेत ते सर्व, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले सर्व सन्माननीय उमेदवार आणि माझ्या तरुण मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, माझ्या पत्रकार मित्रांनो, सुरुवातीलाच मी महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी थोर समाज सुधारक रक्षणाचे प्रणेते संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता, मौलाना अशा प्रकारचा करतो. फार महत्वाचा दिवस आहे आज. संविधानामध्ये त्या आपण करत असतो. दिलाय आणि त्यामुळे जगात तुमच्या भारतीय डॉक्टर आंबेडकर मी या निमित्तानं वंदन देखील करतो, कारण हे संविधान आपल्याला दिलेलं होतं. दुसरे राजधानी दहशतवादी हल्ला देण्यात आली. बाबतीमध्ये मुखले परिसरातले आपल्या आया बहिणी असतील, आपले हे पण मध्ये वीर नागरिकांना शहीद झाले आपल्या भावपूर्ण त्या सर्वांचा निमित्त देखील करतो. निवडणूक मांडल्यानंतर लक्षात घ्या सारखं महत्वाचं शहर आहे. त्यामुळे शहरामध्ये लोकसंख्या आपण संख्या मतदार संख्या आणि त्याच्यातलं साधारण 30,000 हिंदू आहे, 40,000 मुस्लिम आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे. आपल्याला सर्वांच्या मध्ये लाडक्या बहिणी सलोखा ठेवायचा. मी हिंदवी स्वराज्याचे संस्था युगपुरुष छत्रपती शिवाजींना ज्यावेळेस वंदन करतो आपण त्यावेळेस त्यांनी त्या काळामध्ये काय केलं. 1630 ते 1680 चा काळ होता. जवळपास 500 वर्ष 400 जास्त वर्ष होऊन गेली. मित्रांनो, त्या काळात बंधू भगिनींनो त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं. आणि आज मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीच्या
आज माझा मागासवर्गीय, हिंदी भाषिक, मराठा, लेवा पाटील, माझा माळी समाज, माझा तेली समाज, माझा सोनार समाज, माझा धनगर समाज, इतर पण वेगवेगळा असा सगळा समाज, त्याच्यामध्ये मारवाडी, सिंधी, गुजराती, राजपूत, जैन, कलाल, कुणबी, देशमुख अनेक मलकापूर परिसरात राहतात. या शहरामध्ये राहत असताना काय अपेक्षा असतात? आपले सुटावे. लोक निवडणुकीच्या निमित्तानं देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्ही घेता. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाच्या हा निर्णय घेता. तसंच ही नगरपालिकेची निवडणूक आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या ग्रामीण भागाचा विचार करता, महानगरपालिकेच्या निमित्तानं मोठ्या शहरांचा विचार करता, तो आपल्या ज्या पालिका आहे विचार करताना काय अपेक्षा आहे? आज आम्ही आमचे कार्यक्षक प्रसाद नारायणराव जाधव यांनी या मलकापूरच्या पंचकृषीमध्ये क्षेत्र या जडणघडणामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून महत्वपूर्ण योगदान दिलेलं हा जाधव परिवार आहे. त्या परिवारातनं आमचे प्रसाद नारायणराव जाधव हे उच्च शिक्षित आहेत. विकसनशील दृष्टिकोन हा आमच्या प्रसादचा आहे. त्यांना अल्प काळामध्ये माझ्या मलकापूरच्या परिसरातल्या समस्या या सोडवण्याचा आपला एक वेगळा ठाव उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आजोबा स्वर्गीय जगन्नाथराव जाधव हे 15 वर्ष ह्या मलकापूरचे अध्यक्ष राहिलेले. त्यांचे वडील स्वर्गीय नारायणराव तात्या शेठ त्यांना म्हणायचे. 8 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, 2 वेळेला नगरसेवक. अशा पद्धतीने त्यांच्या आजोबांनी, त्यांच्या वडिलांनी या शहराचं, या मार्केट कमिटीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचे स्वर्गीय विजयराव जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात नगर परिषदेमध्ये त्यांनी तिथं काम केलेलं आहे. त्यांची आई असेल, त्यांच्या काकी असतील, त्यांनी सुद्धा नगरसेवक पदाच्या माध्यमातून समाजसेवा केली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या मलकापूर नगर परिषदेमध्ये स्थापन झाल्यानंतर जाधव परिवाराचे सदस्य हे या परिषदेमध्ये कायम राहिलेले. प्रसाद यांनी संघटनेतनं आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. शहर अध्यक्षपद पण भूषवलेलं आहे. या परिसरामध्ये काम करत असताना अशा लोकांच्या हातात मलकापूरकरांनो तुम्ही सूत्र दिली पाहिजे, नगराध्यक्ष पद दिलं पाहिजे. आम्ही आमचं काम केले. 2 तारखेला निवडणूक आहे. 2 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जातीचा, पात्याचा, नात्याचा, गोत्याचा कोणताही विचार न करता हा माणूस आपल्या भल्याचा आहे का, आपलं काम करेल ना, आपले प्रश्न सोडवेल ना, माझ्या मलकापूरचा सर्वांगीण विकास होईल ना, या गोष्टी पहा ना. आणि त्या सांगण्याकरताच मी आवर्जून तुमच्या परिसरामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या शहरामध्ये मला आता सांगण्यात येत होतं की दादा इथली परिस्थिती फार बिकट आहे. म्हटलं काय झालं बाबा? म्हणले आमच्या मलकापूरमध्ये सतत त्या ठिकाणी पाणी पण येत नाही. अरे मित्रांनो, बांधवांनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्या उशाशी पाणी आहे आणि तुम्हाला जवळपास 15-15 दिवस पाणी मिळत नाही. अरे तुम्ही निवडून दिलेले जे आता ह्याच्या आधीचे नगरपालिकेचे लोक होते त्यांच्या अंगातच पाणी नव्हतं, ते तुम्हाला पाणी कसं काय द्यायला? माझ्यासारखा माणूस लांब लांबनं पाणी त्या ठिकाणी आणतो आणि जनतेला पाणी देतो. एवढं मोठं पुणे शहर, एवढं मोठं पिंपरी चिंचवड शहर, आमचं बारामती शहर, असे अनेक शहर आहेत की आम्ही लांबनं पाणी आणून त्या शहरांना पाणी देतो. तुमची आता लोकसंख्या 58,000 मतदारसंख्या, माझी बारामतीची तुमच्या दुप्पट आहे, तरी रोज पाणी, रोज. नाद करायचा नाही आपला. त्याच्यामध्ये तुम्ही प्रसादला संधी द्या. एकीकडं तुमचं नळगंगा धरण 20 किलोमीटरवर
आणि दुसऱ्या बाजूला पूर्णा नदी 20 किलोमीटरवर. अरे इतक्या जवळ सगळ्या गोष्टी आहेत. धरणात पाणी आहे, दोन्हीकडे मोफत पाणी आहे, तरी देखील माझी मलकापूरची जनता ताणलेली आहे. त्यांना शुद्ध पाणी मिळत नाही, त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या जात नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली. आता पूर्वीच्या दिवस राहिलेले नाहीये. शासनाकडे निधी. माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 45,000 कोटी रुपये वर्षाला मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देत असतो. माझे भावंड बसले शेतकरी, माझा बळीराजा लाखाचा पोशिंदा, त्याचं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचं बिल माफ केलं. ते पैसे आम्ही राज्य सरकारकडनं भरतो. 25,000 कोटी रुपये यंदाच्या बजेटमधनं तुमच्या माफीचे आम्ही त्याच्यापासून भरतोय. का तर माझ्या शेतकरी तो कापूस घेत असताना, सोयाबीन घेत असताना, हरभरा घेत असताना, तूर घेत असताना, कांदा घेत असताना, वेगवेगळ्या फळबागा भाजीपाला करत असताना त्याला मदत झाली पाहिजे. अशा प्रकारची माफक अपेक्षा त्या कार्यकर्त्याची, आमच्या महायुतीच्या सरकारची. आणि म्हणून मित्रांनो, आज तुमच्या इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, तुमच्या इथं मुबलक पाणी नाही, तुमच्या जवळ मात्र ग्रामपंचायत आहे, मलकापूर ग्रामपंचायत ग्रामीणची. तिथल्या आया महिलांना, तिथल्या पुरुष मंडळींना 3 दिवसाला पाणी आणि तुम्हाला 15 दिवसाला पाणी नाही. अरे पट्टे, ही अवस्था तुमची. त्याच्यामध्ये रस्ते नाहीत, त्या शहरामध्ये मैदानं नाहीयेत, उद्यानं नाहीयेत, नागरिकांना ज्या मूलभूत गरजा लागतात त्या सुविधा नाहीयेत, साफसफाई पण केली जात नाही. मलकापूरचे जर कोणी बारामतीमध्ये तुमचे पाहुणे रावळे असले तर तिथे या आणि काय मी बारामती केली ते बघा. झाडं लावली. सकाळी 6ला माझ्या इथं शहरात झाडलोट स्वच्छ होते. रोज शहराला पाणी आहे. तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या, लाईटची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सुरक्षितेची व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था. तिथं गोरगरिबांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना जे गरजेच्या गोष्टी असतात त्या आम्ही तिथं देतो. मी माझ्या भागामध्ये देऊ शकलो. आता सुदैवाने या जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील आमच्याच सातारा पुत्र मकरंदाबा पाटलाच्याकडे आहे, मंत्री आहे. त्याला मी सांगेन की आबा आपल्याला या गोष्टी करायच्या. उद्या प्रसादला निवडून दिलं, प्रसादची टीम तुम्ही निवडून दिली तर प्रसाद माझ्याकडे की दादा तुम्ही मलकापूरला आला होता, ही कामं तुम्ही सांगितली होती, मी जादूची फिरवण्यासारखे करणार नाही, करून मी शब्दाचा पक्का आहे. मला महाराष्ट्रात ओळखलं जातं, मी खोटं बोलत नाही, तुला महत्व देणार आणि सर्वांगीण गरीबातली गरीब माझी महिला माझ्याकरता काम करतो. राष्ट्रवादी करू नका. स्वतः पाहिजे आणि तशा पद्धतीने विचार आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या आई देखील प्रमिलाताई माजी नगरसेविका होत्या, मलकापूर सोसायटीच्या त्या अध्यक्ष होत्या. अशा पद्धतीने त्या घराचा वारसा त्या आमच्या प्रसाद मिळालेला आहे. बाबांना तुम्हाला नाकारता येणार. आजचा दिवस माझ्या मलकापूर वासियांच्या महत्त्वाच्या प्रकारचा दिवस, कारण विदर्भ आणि खानदेश याच्या
हे माझं मलकापूर ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असं मला शहर जोरावर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा कटिबद्ध होऊन त्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व रूपाने नेतृत्व करण्याची आम्ही विनंती करतोय. त्याला संधी द्या. तो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. 2 तारखेला जाल त्यावेळेस आजपर्यंत पाण्याची समस्या, आजपर्यंत कचऱ्याची समस्या, आजपर्यंत डासाचा प्रादुर्भाव, आजपर्यंत अशुद्ध पाणी, आजपर्यंत मूलभूत गरजा काही मिळालेल्या नाहीये. त्या देण्याच्या करता आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. हे तुम्ही लक्षात घ्या. विकास कामाला प्रसाद जरी निवडून गेला तर तुमच्याकडे येणाऱ्या टॅक्स सगळं प्रसाद करू शकत नाही. त्याला मदत लागणार आहे, राज्याची मदत लागणार आहे. त्याला जिल्हा वार्षिक योजना जी पालकमंत्र्याच्या हातात असते त्याची मदत लागणार आहे. मी तेवढंच सांगायला लाडक्या बहिणींनो, ती तयार घ्यायचं का नाही घ्यायचं तुम्ही ठरवा. ती समजावून सांगणं माझं काम आहे, विनंती करणं माझं काम आहे, सांगणं उमेदवार माझं काम आहे. देत असताना सगळ्या जाती धर्मात प्रतिनिधित्व ते मी घड्याळाच्या रूपाने केलेलं आहे. त्यामुळे मला आत्ताच आमचे सहकारी सांगत होते मजीदजी की दादा पारपेट विशेषतः हश्मीनगर आणि मिल्लतनगर संख्यागण मागासवर्गीय बहुल भागासाठी सर्वांगीण विकासासाठी काही तरतूद आणि हनगरच्या परिसरात ग्रीन झोनच्या बद्दलचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजे. मी ते करू शकतो. कसं तर अल्पसंख्याक विभाग हा ज्या पक्षाचं नेतृत्व करतो त्या राधीकडे कोकाटे हे त्या खात्याच्या मध्ये, अवकाश खात हे माणिकरावांकडे, त्याच्यामध्ये ते सोडू शकतात, धोरणं देऊ शकतात. मी माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता जसं मागच्या काळामध्ये सरकारने बार काढलं तसं आमच्या ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, बहुजन समाजाच्या सारथी काढलं, त्याच्यामध्ये आरटी काढलं. मला समाज म्हणायचा की दादा महाराष्ट्रातले होता शिवशाहू फुले आंबेडकरांना मानतो ना, तेच आमचं दैवत आहे ना. आणि आम्हाला त्यांच्या करता आम्ही मारती संस्था काढली आणि माझ्या त्या समाजाला त्याच्यात त्या समाजातल्या मुलांच्या जायचं असेल तर जसं मागासवर्गीय मुलांना गरीब पोटी जन्माला आलेल्या आम्ही शिष्य परदेशात पाठवतो, माझ्या ओबीसी समाजाला पाठवतो, आमच्या बहुजन समाजाला पाठवतो, आदिवासी समाजाला पाठवतो. तसं अल्पसंख्याक समाजातली हुशार मुलं मुली गरीब त्यांना देखील 40 लाख रुपये दरवर्षाला शिष्यवृत्ती 40 लाख. कारण मला कळतं नुसतं भाषण करून प्रश्न सुटत नाही. माझे भाषण आहे पण त्याने पोट भरणार नाही. त्याला जेव्हा त्याच्याकरता त्याला कामधंदा करावा लागेल, नोकरी करावी लागेल, व्यवसाय करावा लागेल, काही ना काही करावं लागेल ना, कष्ट मेहनत घ्यावी लागेल. तशा पद्धतीनं बाबांनो हे सगळं आपल्याला कसं आहे. माझी नागपूरकरांना आग्रहाची विनंती आहे. मी महाराष्ट्रात फिरत असतो, तुम्ही कधी कधी माझ्या बातम्या वगैरे मी काही 6 ला कामाला सुरुवात करतो. मी लोकांचे प्रश्न होण्याच्या करता दर्जा चांगला आहे का, इमारतीचं काम चांगलं आहे का, काम झालंय का. मी जरी त्याचं शिक्षण घेतलेलं नसलं तर मी अनुभवातनं खूप काही त्याच्यामध्ये शिकलेलो आहे. झाडं लावणं सोपी गोष्ट आहे. झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, पुढच्या पिढीच्या पर्यावरणाला समतोल राखला पाहिजे. हे काम आपल्या पिढी माफ करणार नाही. आणि त्याच्यामुळं सगळ्यांना सांगतो आमचा
जाहीरनामा आहे राष्ट्रवादी पक्षाचा. तुम्ही आमच्या प्रसादला तुमच्या काही कामाच्या करता आलोय आणि तुम्हाला आल्यानंतर देवजनाच्या करता आणि तुम्ही मला प्रसाद देताय, ती प्रसाद आहे तसा तो प्रसाद तुम्ही हा प्रसाद तुम्हाला दिलाय. तुम्ही मला तुमचा प्रसाद मतदान रूपाने द्या आणि ह्याला निवडून आणा. एकट्याला निवडून आणून आणून चालणार नाही. बाकीची जे माझ्या लाडक्या बहिणी आहेत, बाकीची जे आमचे सगळे पुरुष मंडळी आहेत, ही पण अनुभव आहे, हे पण सगळे मिळून एक परिवार म्हणून माझ्या काम करतील. तुम्ही काळजी करू नका. मी जरी रोज तुमच्याकडे नाही तर मुंबई देखील मी आढळू शकतो. करोनाच्या काळामध्ये आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्याबाबत काय चाललंय मलकापूरमध्ये, काय चाललंय खामगावमध्ये, काय चाललंय बुलढाणा, सिंदखेड राज्याला काय चाललंय, ह्याचा सगळा अधिकाऱ्यांना सांगायचो. त्यांच्या अडचणी सांगायच्या. दादा लस संपली, चला लस, अँब्युलन्स कमी पडतात, अँब्युलन्स पाठवा, व्हेंटिलेटर कमी पडतात, व्हेंटिलेटर पाठवा, औषध पाठवा, रेमडेसिवीर संपलं पाठवा. जे मागणी केली ते देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं. ही गोष्ट तो काळ गेला, 2020चा काळ होता, पण ते पण वाईट दिवस आपण बघितले. जगामध्ये तो रोग आला होता, कुणाला कळलं नाही. आपल्या आयुष्यात आपल्या बाप दादा पाहिला नव्हता. जेव्हा भावाची माणसं घरातली त्या काळामध्ये आपल्याला काही सोडून गेली. डॉक्टर, पॅरामेडिकल, नर्सेस, स्वच्छता दूत हे सगळेजण त्याकरता राबत होते. काहींनी माणसं जगत असताना त्यांचे जीव गेले. शेवटी त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयाची मदत आम्ही सरकारतर्फे केली. पैसे दिले म्हणजे केलेला माणूस येतो हे मलाही कळता येत नाही, पण कुठं ना कुठं त्यानं जे काही आपल्याकडे सोसलं त्याचं कुटुंब उघड्यावर पडू नये ही माफक अपेक्षा, माफक भावना ही आमच्या सरकारची होती. आणि म्हणून मला मी पुन्हा सांगतो, कामाची माणसं आहोत, आम्ही बेरजेचं राजकारण करणारे आहोत. आम्ही महाराष्ट्राचा विकास हा आमच्या राष्ट्रवादीचा अजेंडा आहे, तसा आमच्या प्रसादचा आणि या सगळ्या माझ्या उमेदवारांचा मलकापूर विकास हा याचा अजेंडा आहे. त्याकरता तुमचं मत मला पाहिजे. त्याकरता तुम्ही आता 2 तारीख बघता येईल, गाफील राहू नका. अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील मी अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची तरतूद केली. त्याच्यामध्ये बौद्ध आहे, त्याच्यामध्ये जैन आहेत, शीख आहे, पारशी आहे, ख्रिश्चन आहे, यहुदी आहेत, मुस्लिम आहेत, यासारख्या सर्व अल्पसंख्याक समुदायातील घटकांना विकास कामाच्या विविध योजना हे राबवण्याचं काम आम्ही या देखील आम्ही आणलेलं आहे. तसं अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे MRTI म्हणजे मार्टी ही आपण स्थापन केलेली आहे. त्याला पुरेसा निधी द्यायचं काम माझं चाललेलं आहे. सगळ्यांनाच देतो, पण हाही घटक महत्वाचा आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा 30 कोटी रुपया उघड शासकीय हमी होती, ती 500 कोटी रुपयापर्यंत वाढवली. अशा पद्धतीनं तिथेही आम्ही मदत त्या ठिकाणी केली. मधल्या काळामध्ये कुरेशी समाज आला की दादा व्यापार करत असताना, वाहतूक करत असताना आम्ही म्हशी वगैरे नेतो, तिथं आम्हाला त्रास होतोय. त्याच्यातनं आंदोलन मागे घेण्याच्या करता आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना या अनुदानात वर्षी 2 लाख मिळायचे, ते 10 लाखांपर्यंत वाढवण्यात आले. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं. हे फक्त माझ्या मुस्लिम बांधवांकरता नाही, माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता देखील आम्ही मदत करतोय. माझ्या आदिवासी समाज, माझा ओबी समाज, माझा सर्वसाधारण समाज, माझा भटका समाज, या शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, युवती, उद्योजक, छोटे व्यवसायदार, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटती असा माझा साधा माणूस, त्या शेवटच्या माणसाला देखील
कशी मदत करता येईल त्या पद्धतीनं आम्ही काम केलं. आम्ही फक्त घोषणा करत नाही, आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. आणि त्याच्यामुळं माझं तुम्हाला सांगणं की आम्ही शिवशाहूंची विचारधारा कदापि सोडणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व घटकांना सोबत घेऊन त्याच्यामध्ये समाजात सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा या नागरिक सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही पुढे राहणार. सर्वांगीण विकास आम्ही तुमचा करणार. राज्यामध्ये कुणावर अन्याय होता कामा नये, त्याच्यामध्ये मागास असेल आदिवासी असेल अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण हे आम्हाला करायचंय. माझ्या समोर माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या महिला, आमच्या मुली, आमच्या त्या ठिकाणी माता, माझ्या माय माऊली यांना आम्हाला अतिशय मान, समाजामान, आदर, संरक्षण आणि सुरक्षितता ही त्यांना कशी मिळेल हे सर्व करण्यासाठी सरकारमधला पक्ष काँग्रेस पक्ष सर्वात पुढे असेल अशा प्रकारचा विश्वास मलकापूरकरांनो मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये कुठं मी मागे हटणार नाही. आणि त्याच्यामुळं मधल्या काळात तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात पाऊस सुरू झाला, कधी 100 वर्षात घडलं नाही. आणि नोव्हेंबर पर्यंत दिवाळीपर्यंत त्यांनी त्या पावसाने धुमाकूळ घातला. हे पाऊस आणि पूर परिस्थितीमुळं बहुतांशी महाराष्ट्रातल्या अनेक गावांच्या मध्ये माझ्या बळीराजाचं, माझ्या शेतकऱ्याचं, माझ्या कष्टकऱ्याचं त्याचं नुकसान पिकाचं झालं, घरांचं अतोनात नुकसान झालं. अशा संकटाच्या काळामध्ये सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या पाठी पहिल्या टप्प्यामध्ये 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. आणि पुन्हा दिवाळीच्या नंतर दिवाळीत पण पाऊस पडला, त्याच्यानंतर 1000 कोटी असं 44 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही राज्य सरकारच्या वतीनं त्या सरकार बळीराजाला दिलं. अतिवृष्टी भागात दुष्काळी परिस्थिती दिल्या होत्या तशा प्रकारच्या सवलती आम्ही देण्यात काम केलेलं आहे. कसं आपल्याला पुनर्गठन करता येईल, त्या भागातल्या शेती कर्जाची वसुली कशी आपल्याला थांबवता येईल, तिथल्या मुलींना शाळेमध्ये परीक्षा शुल्कामध्ये माफी कशी देता येईल, रोजगार हमी योजनेमध्ये कामात शिथिलता कशी आणता येईल, शेती पंपाची वीज जोडणी न करता त्यांना सवलतीचा करता येईल अशा पद्धतीनं मित्रांनो काम आम्ही करून दाखवलं. आणि त्याच्यामुळं मला सांगायचंय की आम्ही काम आम्ही त्या ठिकाणी करणारे नाहीये. मी आपल्या भागातला माझ्या मलकापूरचा प्रसादला आणि प्रसादच्या बरोबर जे घेऊन असणारे उमेदवार आणि 2 पुरस्कृत आहेत. पुरस्कृत 2 कोण दोघं पुरस्कृत हा त्यांना अजून खूप मिळालं नाही वाटतं. एअर कंडिशन मला गार हवा द्या, एअर कंडिशनची. आणि दुसऱ्याला त्याला काय बरं ते सांगतील आमचे कार्यकर्ते, तुमच्या घरी येऊन सांगतील, कारण ते आमचं काम आहे तुमचं मान सन्मान ठेवून विनंती करणं, तुम्हाला ते मतपत्रिका मशीन मध्ये ते परंतु तुम्हाला सगळ्यांना नगराध्यक्ष म्हणून जनतेतनं निवडून गेलेला नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचा प्रसाद नारायणराव जाधव याला मात्र तुम्ही करा. आणि त्याच्या जोडीला आता हे जे काही आमचे सगळे आम्ही उभे केलेले त्या सर्वच्या सर्व 16 घड्याळाच्या चिन्हावर 2 उमेदवार पुरस्कृत असे 18 आणि आमचा प्रसाद 19वा हे उमेदवार द्या. आम्ही काहींना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या क्षणी काही अडचण आली आणि त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण उमेदवार देता आले नाही. ही खंत आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. सर्व तुमच्याकडे जसे 31 उमेदवार ते 31च्या 31 आपण दिले असते, परंतु आता ती वेळ निघून गेलेली आहे. पण आता तुम्ही 19च्या 19 माझे उमेदवार निवडून दिले तर
आम्ही तुम्हाला उद्याच्या काळामध्ये योजना करून रोजचे रोज पाणी तुम्हाला कसं देता येईल. माझ्या इथं असणारं जे काही धरण आहे ते नळगंगा धरणावरनं सोर्स कुठला चांगला, नळगंगा धरणाचा चांगला का पूर्णा नदीचा चांगला, कुठं स्वच्छ पाणी आहे, शुद्धीकरण कसं करता येईल, निघणारं पाण्याचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट हे बसून त्याच्यातनं ते पाणी शेतीला उपयुक्त कसं करता येईल, त्याच्यातून रस्त्याला कसा निधी देता येईल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही त्या बाबतीमध्ये करू. आणि प्रसाद पण एक हरहुन्नरी कार्यकर्ता आहे आणि त्यालाही वाटतं की जनतेने मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याची मनापासूनची तयारी ही आमच्या प्रसाद आणि प्रसादच्या सगळ्या टीमची आहे. शुद्ध पिण्याचं पाणी सातत्यपूर्ण पुरवठा, अंडरग्राउंड गटार ड्रेनेज, रस्ते व प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व स्वच्छता पायाभूत सुविधा, युवकांच्यासाठी करिअर मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना ज्या गरजा लागतात त्या उपलब्ध करणं, व्यापार आणि स्थानिक बाजारपेठेचा तिथलं सुशोभीकरण करणं, तिथली स्वच्छता चांगली ठेवणं, कचऱ्याचं व्यवस्थापन करणं, अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला संकल्प विकसित मलकापूरचा हा जाहीरनामा दिलेला आहे. तो जाहीरनामा आपण पहा आणि त्या पद्धतीनं आपण बारकाईने विचार करा. माझंही भाषण किंवा इतरांची भाषण ऐका आणि कुणाच्या भाषणात दब आहे, कोण करून दाखवेल, कोण मजबूतीने आपल्या पाठीशी उभं राहील, कोण त्या ठिकाणी मलकापूरचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता प्रसादला साथ देईल, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करा. हे मला आवर्जून त्या निमित्तानं सांगायचंय. माझी एकच हे विदर्भाचं प्रवेशद्वार, माझ्या मलकापूरची ओळख आहे. शहरात प्रवेशानंतर इथल्या वरून पुढच्या विकासाचं माणसाच्या मनामध्ये होतं. पणपीद्वारावर जर अडचण असेल, पूर्वी सत्ता होती त्या प्रकारच्या या भागातल्या विकास गोष्टी घडल्या हे आपण पहा. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही संधी दिली होती, आम्हाला चांगलं पाणी दिलं नाही, तुम्ही आमचं शहर स्वच्छ केलं नाही, तुम्ही कचरा आमचा काढला, तुम्ही रस्ते चांगले केले नाही, तुम्ही आम्हाला लाईट व्यवस्था चांगली केली. पद्धतीने आम्ही तुमच्या अपेक्षा उद्यानाची चांगली सोय, शहरातले विद्यालय अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. मातीचे ढिगारे तिथे साठलेले, झाड येड्या बापडे उभे यायला काय सांगावं तुम्हाला. त्याच्यामध्ये रस्त्यांची अंतर्गत दुर्दशा झालेली आहे. काही ठिकाणी अतिक्रमण वाढलेलं आहे. आम्ही काढलं तरी सोडणार नाही. मी पिंपरी चिंचवड मध्ये जो जुना रस्ता होता तो 8 पदरी केला, पण त्या सगळ्या लोकांना त्यांची पुढच्या काही पर्यायी व्यवस्था केली, त्यांना वाऱ्यावर नाही सोडलं. बारामतीमध्ये देखील मी महत्वाचा रस्ता 2 पदरी होता, तो आता 8 पदरी केलाय. येऊन बघा, 8 पदरी, 4 पदर म्हणजे 4 लेन जायला आणि 4 यायला. पण तिथल्या सगळ्यांना पर्यायी व्यवस्था, कुठं हॉकर झोन, कुठं त्यांना दुसरी व्यवस्था, या सगळ्या आपल्याला करता येतात. आम्ही विकास करतो, पण विकास करत असताना दुसऱ्यांना भकास करत नाही, दुसऱ्यांचं नुकसान करत नाही. या पद्धतीनं आम्हाला पुढे जायचंय. लोक रस्त्यावर वाहनं उभी करतात, वाहतुकीची मलकापूरमध्ये कोंडी होती, पार्किंगची व्यवस्था नाहीये, त्याच्यावर अडचण निर्माण होती. म्हणायचं का, हे इथल्या जनतेने, माय माऊली लाडकी बहीण तुम्ही ठरवायचंय, बांधवांनो तुम्ही त्या ठिकाणी ठरवायचंय. आम्हाला दिसतंय की काय इथं चाललेलं आहे. आज आम्ही दुसऱ्या शहरांची नावं घेतो, ते खरोखरी चांगली झालीत म्हणून घेतो. तर माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही एक मलकापूरची विकासाची चांगल्या प्रकारची ब्लूप्रिंट तयार केलेली आहे, ही आम्हाला प्रसादच्या माध्यमातून राबवायची. आणि म्हणून तुम्हा सर्वांची साथ ही आम्हाला हवी आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद
हे आमच्या घड्याळाच्या चित्राला बटन दाबून आम्हाला हवेत. तुमच्या सर्वांचा भरभक्कम पाठिंबा भावाच्या नात्याने प्रसाद आणि बाकीच्या माझ्या बहिणींना आणि माझ्या इतर भावंडांना मला हवाय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज तुम्ही सगळे प्रसादला साथ द्या, त्याच्या मागे तुम्ही उभं राहा. मी त्या बाबतीमध्ये पुढं प्रसाद इथला नगराध्यक्ष झाला आणि त्याची टीम निवडून आली की मी या शहरामध्ये आज मला तर काही लोकांनी सांगितलं इथं सार्वजनिक प्रसाधन गृह पण नाही. माझ्या बहिणी आल्या त्यांनी कुठे जावं, सार्वजनिक प्रसाधन गृह नाही. हे जे काही चाललंय त्याच्यामध्ये माझ्या मायबाऊलींना पाण्याकरता किती धावधाव करावी लागती. नाल्याची व्यवस्था इथं नाहीये. पावसाळ्यात दिवसात बिकट परिस्थिती तर निर्माण होते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या. ही व्यवस्था कुणामुळे होणार आहे त्याचा कुठंतरी आपण विश्वास केला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे आणि कुठंतरी आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एकंदरीतच हा सगळा परिसर कापसाच्या बाबतीमध्ये हा मोठा एक महत्वाचा परिसर खामगाव असेल, मलकापूर असेल, हे त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यांच्याही काही प्रश्न मला सांगितलेले आहेत. त्याही प्रश्नाच्या संदर्भात कापसाच्या आधारावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या गोष्टी करून इथल्यांना रोजगार निर्माण कसा करता येईल त्याबद्दल पण आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो. मला माहिती आहे की तुमच्याकडची पाईपलाईन झाली ती आता वितरण व्यवस्था 78 साली टाकलेली होती, ती आता जुनी झालेली आहे. ही पाईपलाईन बदलून आपल्याला नवीन मोठ्या साईजची पाईपलाईन टाकावी लागणार आहे, तर आपल्याला रोजचे रोज पाणी मिळणार आहे. सर्व समावेशक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकारण करतं आणि विविध जाती धर्मांना समान संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्या पक्षाचा महत्वाचा राजकारणाचा गाभा आहे. शेवटी सर्वांना सबोध घेऊन पुढे जाण्याचं आपलं हित असतं. हे ह्याच्यातून आपल्याला विकास साधायचा आहे, अहो महाराष्ट्र घडवायचा आहे, सर्व समावेशक राजकारण करायचं आहे, मलकापूरचा कायापालट करायचा आहे, मलकापूरचा सर्वांनी विकास करायचा आहे. म्हणून शेवटी 2 डिसेंबरला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चित्राच्या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या प्रशांत जाधव आणि इतर आमच्या 19 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज.